विनीत रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आप्याची रेसिपी बघणार आहोत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. आप्याचं बॅटर बनवण्यासाठी इथे मी 1 कप तांदूळ घेतलेले आहे. घरामध्ये जे पण तांदूळ अवेलेबल असतील ते घ्यायचे. 1/2 कप उडदाची डाळ घेतलेली आहे. त्याच्याऐवजी सोलाई घेऊ शकतो. माझ्याकडे सोला नसल्यामुळे मी डाळ घेतलेली आहे. 1/4 कप मुगाचा सोला घेतलेला आहे. या सगळ्यांना 3 ते 4 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून 7 ते 8 घंटे भिजत घालायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता आपले तांदूळ, डाळ वगैरे व्यवस्थित भिजलेले आहेत. याला मी 5 ते 6 घंटे भिजत घातलेलं होतं. आता याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची. तांदूळाला मी मिक्सरमध्ये टाकलेलं आहे. याची आता बारीक पेस्ट करून घ्यायची. यामध्ये थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यायची. त्याला आता एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं. एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे. बाकी डाळी पण अशाच बारीक पेस्ट करून घ्यायच्या. बाकी डाळी पण मी अशाच बारीक करून घेतलेल्या आहे. याला सगळं बॅटरला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. या प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं. बॅटर जास्त पातळ करायचं नाही. आपलं बॅटर तयार आहे. याला आता रात्रभर असं झाकण ठेवून रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं. इथे बघू शकता तुम्ही बॅटर छान फुललेलं आहे. याला मी रात्रभर असंच ठेवलेलं होतं. याला आता एका डायरेक्शनने मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये मीठ घालायचं. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. थोडी इथे आप्याच्या तडक्यासाठी इथे मी थोडीशी कोथिंबीर, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं लसूण घेतलेलं आहे. याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. इथे मी आप्याला तडका देण्यासाठी एका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घालायचं. ते टाकलं की त्यामध्ये पेस्ट केलेली ती घालायची. तडका आप्याच्या बॅटरमध्ये टाकायचा. त्याला व्यवस्थित एकाच दिशेने हलवून मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे आपलं आप्याचं बॅटर तयार आहे. त्यासोबत शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे भाजून. अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. त्याच्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता. आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. त्याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची. चटणी अशा प्रकारे बारीक करून घेतलेली आहे. यामध्ये आता तडका घालायचा. टाकलेला आहे त्यामध्ये 1 चमचा जिरा आणि 1 चमचा मोहरी घालायची. गॅसची फ्लेम कमी ठेवायची. त्याच्या तडक्यासाठी जे वाटण बनवलं होतं तेच वाटण थोडंसं चटणीच्या तडक्यासाठी पण ठेवायचं. इथे मी ते घातलेलं आहे. याला त्याच्यामध्ये टाकायचं. त्या प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं एका डायरेक्शनने फिरून. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. अशा प्रकारे आपली आप्याची चटणी रेडी आहे. इथे मी आप्याचं पॅन तापून घेतलेलं आहे. आता त्याला सगळ्याला असं तेल लावून घ्यायचं. तेल जास्त टाकायचं नाही, नाहीतर आप्पे तेलकट होतात. अशा प्रकारे
सगळं याला तेल लावून घ्यायचं. गॅसची फ्लेम ही लो ठेवायची. सगळ्याला तेल लावून झालं. अशा प्रकारे त्याच्यामध्ये बॅटर टाकून घ्यायचं. तडका दिल्याने आप्पेची चव ही एकदम भारी लागते. अशा प्रकारे सगळे याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं व्यवस्थित. सगळ्या याच्यामध्ये व्यवस्थित टाकून झालेलं आहे. याला आता झाकण ठेवून 5 मिनिटे होऊ देऊया. प्रकारे झाकण ठेवून त्याला 5 मिनिटे होऊ देऊया. घालून आप्पे झाले की याला वरतून तेल लावायचं आणि नंतर याला उलटायचं. अशा प्रकारे सगळ्या याला तेल लावायचं आणि याला उलटून घ्यायचं. अशा प्रकारे याला उलटून घ्यायचं. अशा प्रकारे सगळ्या आप्याला मी उलटून घेतलेलं आहे. याला सुद्धा 2 मिनिटे झाकण ठेवून खालून भाजून घेऊया. मिनिटानंतर आपले आप्पे खालून पण छान भाजले गेलेले आहे. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे सर्व आप्पे खालून सुद्धा भाजून घ्यायचे. अशाच प्रकारे बाकी सर्व आप्पे पण करून घ्यायचे. आप्पे इथे तयार आहेत. रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.